तर हे ऑफिस आहे, इथे आपल्याला गेट पास मिळतो, तो आपण आता कलेक्ट करूया. येस, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत विहंग विहार रिसॉर्टवर फ्रॉम डोंबिवली टू सफाळा. सामान गणपती बाप्पा मोरया. चला जी. आता आम्ही नाश्त्यासाठी उतरलो आहोत लेमन ट्री हॉटेलच्या इथे. चला जीत ये जीत. हॅलो जयदीप. मम्मा पप्पा येत आहेत. आता आम्ही इथे डिसाईड करू काय खायचं आहे ते. थँक्यू सो मच. तर आमची ऑर्डर आलेली आहे. आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आपण विहंग विहारला निघालेलो आहोत. तर आपण आता तिथे भेटूया. तर मंडळी आता आपण विहंग विहारला पोहोचलो आहोत. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. तर हे ऑफिस आहे, इथे आपल्याला गेट पास मिळतो, तो आपण आता कलेक्ट करूया. येस, थँक्यू. सो आपल्याला हे कुपन मिळालं आहे, गेट पास मिळालं आहे. त्याच्यामध्ये बघा ब्रेकफास्ट आहे, डिनर आहे, हाय टी आहे आणि लंच आहे. हे सगळं इन्क्लुडेड आहेत. प्रत्येकाचे वेगळे वेगळे कुपन्स आहेत. आपण समजा आता ब्रेकफास्टला येतो तर म्हणजे ते कुपन्स असे फाडून द्यायचे आपण त्यांना. आत्ताच आम्ही कुपन्स कलेक्ट केलेत आणि आत शिरताच अशी हिरवीगार नारळाची सुपारीची झाडी आहेत, बदामाची झाडी आहेत. म्हणजे इतकं थंड वातावरण आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा एकदम असं कोकणात आल्याचं फील होतं आहे बघा. किती मस्त वाटतं आहे. एकदम पीस ऑफ माइंड, शांतता, खूप सुंदर वातावरण आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते की इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. सो पहिलं आपण बघतोय द पॉपकॉर्न. म्हणजे इथे मूवीज नाईट शोज होतात, मूवीज वगैरे दाखवतात. सो त्याचा टायमिंग आहे 8 PM to 10:30 PM. आणि इथे पुढे बघा गार्डन एरिया आहे लहान मुलांसाठी, जसं सीसॉ, झोपाळा वगैरे आहे. इथे बघू शकतात की इथे आउटडोर आणि इनडोर गेम्सचा चार्ट लावला आहे.
सो इथे काय काय गेम्स इन्क्लुडेड आहेत बघा. क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, कॅरम, कार्ड्स, जेंगा, मूवी नाईट जसं आपण तिकडे बघितलं, द पॉपकॉर्न, आणि बोटिंग, फिशिंग आहे, टॉय ट्रेन आहे, स्विमिंग पूल, रेन डान्स स्लाइड्स, बीच जो मागे आहे तो आपण नंतर कवर करणारच आहोत. तर आता आपण ॲक्टिव्हिटी आणि इंडोर गेम्स बघितलेला आहे. तर आता आपण आम्हाला जे रूम्स अलॉट केले ते बघूया. हा आहे आमचा रूम. तर आता आपण जेवायला आलो. मला आता भूक लागली. इथे लोणचं, लिंबू, सॅलाड, हे आहे बेबी कॉर्न 65, पापड, स्वीट कॉर्न सूप, पुरी आहे, बटर रोटी, राईस, दाल फ्राय, पनीर मराठा, वेज नुरानी, तेंडली की सब्जी, गुलाब जामुन, हे स्वीट्स आहेत, मोहन थाल, ब्राउनी, बटरमिल्क, and here comes non-veg menu, चिकन कोल्हापुरी, आणि हे आहे मुलतानी तंदुरी आणि मटन मसाला. सो हा आहे आजचा मेन्यू. तर आता आपण खाऊन घेऊया, भूक लागली. तर मी घेतलेला आहे व्हेज नुरानी, चिकन कोल्हापुरी, बेबी कॉर्न क्रिस्पी, मुलतानी तंदुरी, पुरी आणि पापड. तुम्हाला आता मी स्विमिंग पूल एरिया दाखवते. तिकडे रेसॉर्ट सारखे स्लाइड्स वगैरे पण आहेत, रेन डान्स आहे. हे बघा, 2 स्विमिंग पूल आहेत, एक तिथेही आहे. हा बोटिंग एरिया आहे. हा बघा, हा बोटिंग एरिया आहे. तो आता बंद झाला आहे ॲक्च्युली. आणि इथून मिनी ट्रेन येते, तुम्ही बघू शकता. तर आता आपण उभे आहोत विहंग विहार स्टेशनवर मिनी ट्रेनसाठी. ती बघा मिनी ट्रेन. त्याच्यामध्ये बसूया आता आपण. चला. हे माझं पिल्लू आहे आणि पिल्लू आणि मी मामाच्या गावाला चाललोय जुगजुग गाडीमध्ये बसून. छुटक 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 आगी गाडी. हाय, मस्त असा सनसेट होताना दिसतोय आणि खूप सुंदर वाटतोय तो. आणि ते बघा तिकडे बीच आहे. वाव, खूप सुंदर. चला, आम्ही आता बीचवर चाललोय. हा चल चेते याच एक. Look at this, such a beautiful evening.
बीचवर इतकं मस्त वाटतं ना, एकदम पीस ऑफ माइंड हवा असेल ना तर इथे येऊन असं मस्त शांत बसावं. खूपच शांतता आणि मस्त आहे ते. इथे सायकल्स आहेत बीचवर चालवायचे असतील तर. हे बघा, ट्रिपल सीटवाल्या सायकल आहेत, डबल सीटवाल्या पण आहेत, ट्रिपल सीटवाल्याही आहेत. अच्छा, हॅलो. आता अंधार झालाय आणि टॉय ट्रेन बंद झाली, तर आता आम्ही चालत चालत आमच्या रूमवर चाललो. पॉपकॉर्न मध्ये आता शो सुरू झालाय. अरे शर्मा जी, सबसे ज्यादा पैसे इन्हीं को देने हैं और यही सबसे लेट आ रहे हैं. आप और देर मत कर, मेरे पैसे निकाल. शांत शांत. देखिए शर्मा जी के पैसे मिला के कुल 13,90,000 रुपए देने हैं मुझे आप लोगों को. इतने नहीं हे सगळे बसले आहेत मूवी बघायला. माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, म्हणजे जयदीपचा. बेटा. मूवी जिकडे शोज दाखवतात तिकडे आम्ही अरेंजमेंट केली आहे जयदीपच्या बर्थडेची. बर्थडे बॉय आलेला आहे. बड्डेचं राव इथे बघ, त्याला बसू दे, त्याला बसू दे. ये इथे आपण केक कापू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जयदीप, हॅपी बर्थडे टू यू. ये गॉड ब्लेस यू. मे गॉड. तर आता रात्रीच्या जेवणामध्ये आहे लोणचं, सीझर सलाड, हे आहे मूग चाट, हे आहे हराभरा कबाब, हा आहे आलू चाट. आता जेवणामध्ये बघूया काय आहे. जेवणामध्ये आहे पापड, टोमॅटो सूप, हे आहे ब्रेड क्रम्स टोमॅटो सूप मध्ये टाकायला, आणि हे आहे हक्का नूडल्स, आणि आहे जिरा राईस, हे आहे दाल मखनी, हे आहे पनीर टिक्का मसाला, हे आहे वेज तवा मसाला, हा आहे मिल्क केक, हा आहे गाजरचा हलवा. तर नॉनव्हेज मेन्यू मध्ये आहे बटर चिकन, हे आहे कस्तुरी तंदुरी, आणि हे आहे फिश पकोडा. मी आता जेवण घेतलंय, तर मी काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. बटर चिकन, सीझर सलाड, हराभरा कबाब, तंदूर, नूडल्स आणि नान, आणि मिल्क केक. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आमचा चेकआउट टाईम झाला आहे आणि मी नाश्ता काय आहे ते आता बघायला चालली आहे. मॉर्निंग स्नॅक्स तुम्हाला दाखवते. हे आहे क्रॅनबेरी ज्यूस, पपया, कलिंगड, ब्रेड बटर, पॅनकेक्स आहेत, वेज क्रिस्पी,
मसाला डोसासोबत सांबार, चटणी, साबुदाणा वडा आणि आलू पराठा. आणि इथे ओट्स आहेत, मिल्क दूध, चहा, कॉफी आणि आहेत बॉइल्ड एग्स. तर आता आम्ही बोटिंगला चाललो आहे. हे बघा इथे. आणि आम्ही आता बोटिंगला आलो आहे. हाय. ती बघा मिनी ट्रेन इथून चालली आहे. हाय. हा आहे ट्रँग्युलर कॉटेज जो पॉन्डला लागून आहे. इथे ती ताई फिशिंग करते छोटी. हा ट्रँग्युलर रूम आहे. आणि इथे 2 लोकांसाठी आरामात एक बेड आहे. वॉशरूम आहे, त्याच्यात गीझर आहे आणि खूप क्लीन आणि हायजेनिक आहे वॉशरूम पण. आणि स्टोरेजसाठी आपण आलो तर कपड्यांसाठी वगैरे एक स्टोरेज युनिट आहे इथे. फ्रीज आहे, कॉफी वगैरे साठी पावडर शुगर दिलेली आहे त्यांनी. आणि एक सोफा आहे. वरती सुद्धा डबल बेडच आहे, 2 लोक आरामात झोपू शकतात. चला मी तुम्हाला आता ग्लास रूम दाखवते. सो हा आहे ग्लास रूम. एकदम एंट्रीलाच इथे त्यांनी लॉकर दिला आहे. इथे पण खाली स्टोरेज स्पेस आहे. बेडरूम आहे, 2 लोक आरामात राहू शकतात. डायनिंग टेबल दिला आहे. इथे पण स्टोरेज स्पेस आहे. आणि रेफ्रिजरेटर दिलं आहे, केटल आहे, चहा कॉफीसाठी पावडर्स दिलेत त्यांनी. आणि वॉशरूम आहे जो एकदम क्लीन अँड हायजेनिक आहे. आणि ग्लास रूम यासाठी की इथे अख्खी ग्लास आहे जिकडून तुम्हाला अख्खा बाहेरचा व्ह्यू दिसतो. आता हा डॉर्मेटरी आहे जो आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्स आम्ही सगळ्यांनी घेतलेला होता. तर इथे 9 लोक आरामात राहू शकतात. बेड्स आहे, एक सिंगल बेड आहे, हे वर खाली एक बेड आहे. आणि इथे 2-2 जण झोपू शकतात असे 3 बेड आहेत मोठे. आणि मेन म्हणजे वॉशरूम 2 आहेत की बाबा एवढे लोक आहेत तर एक सिंगल वॉशरूम नाही आहे, 2 वॉशरूम आहेत. आणि एकदम क्लीन आहे, फ्रेश वाटतं एकदम. तिथे बर्फाचा गोळा पण मिळतो आणि काकी मला गोळा बनवून देत आहे. तर आता मी तो खाणार आहे. तिथेच मस्त आला आहे गोळा. तर आता आम्ही चाललो आहे, आमचा चेकआउट टाईम झालेला आहे. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.